आणि या प्रचाराच्या दरम्यान अजित पवार आणि महेश लांडगे या दोन नेत्यांमध्ये चांगली शाब्दिक जुगलबंदी सुद्धा पाहायला मिळाली। आरोप प्रत्यारोप कसे झाले आपण पाहूया। बिबट्याबरोबर लांडगे पण आले। अरे सगळे लांडगे एका माळीतले मणी नाही। आंबा एखादाच नासका असतो, एखादाच नासका असतो, पण तो वेळ जर तो काढला नाही ना, आखी आडी ती नासून टाकतोय। या शहरामध्ये 2017 पासून तर जे आम्ही आतापर्यंत केलं त्या संदर्भामध्ये आम्ही प्रामाणिकपणे नेहमी मांडत आलो। याचा अर्थ असा नाही की आमच्यावर तुम्ही काही आरोप करणार आम्ही सहन करणार। मागच्या 10-15 वर्षामध्ये मी कधीच कुणावर आरोप केला नाही, करायची इच्छा पण नव्हती। पण एवढंच मागच्या 2-3 दिवसापूर्वी त्यांच्यावर जे माझ्यावर आरोप झाले किंवा माझ्याकडनं जे बोलायचे तर मी बोललो, याच्यापेक्षा मला जास्त काय बोलायचं नाही। हे शहर माझं आहे, या शहराचा स्वाभिमान मला आहे आणि पिंपरी चिंचवडकर म्हणून मला या पिंपरी चिंचवडचा स्वाभिमान आहे। मी स्वतः एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर आहे। यंदाच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप बरेच झाले, टीका टिप्पणी खूप मोठ्या प्रमाणात झाली, अनेकांनी पक्ष बदलले।